नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच या कामिनीने आजपर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत, त्या कारस्थानांना आता फुल स्टॉप लागणार आहे. म्हणजे तिने जे काही केलेलं आहे सरूच्या बाबतीत, कमळीवरती जो अन्याय झालेला आहे, या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत. आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अन्नपूर्णा आजी खूप खुश होत्या, कारण त्यांची नात आणि त्यांची सून इतक्या दिवसानंतर येणार असते, म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो. परंतु घडतं असं की या सगळ्यावर आता विरजण पडतं. म्हणजेच त्यांना एक फोन येतो. खरं तर हे सगळं कामिनीचं कारस्थान असतं. आधी जो फोन आलेला असतो नात बोलती म्हणून, तो सुद्धा कामिनीनेच केलेला असतो. आणि त्याचबरोबर आत्ता सुद्धा हा सगळा ॲक्सिडेंटचा घाट घातलेला असतो आणि फोन केलेला असतो की असं असं मी आय कार्ड बघितलं आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं होतं आणि त्याच्यामुळं मला तुमचा नंबर मिळालेला आहे आणि एक अपघात झालेला आहे आणि त्या अपघाताच्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत ते सगळं तिला सांगितलं जातं. अन्नपूर्णा आजी आणि त्याचबरोबर राजन या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना कळत नसतं की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडतात. त्या दोघांनाही भीती वाटत असते आणि मग ते दोघंही जायला निघतात. तिथे गेल्यानंतर पाहतात, अन्नपूर्णा आजी पाहते तर त्या गाडीतून बाहेर नात पडलेली असते आणि आज पहिल्यांदा अन्नपूर्णा आजी तिच्या नातीला पाहत असतात. परंतु ती सगळं खोटं असतं, कारण ते कामिनीनं रचलेला डाव असतो. राजन गाडीकडे पाहतो तर गाडीमध्ये सरू पडलेली असते. सरूच्या डोक्याला मार लागलेला असतो. ती रक्तबंबाळ झालेली असते. त्यासोबतच इकडे कमळी आणि ऋषी दोघंही घरी थांबलेले असतात, आजोबांची काळजी वाटत असते म्हणून. मग कमळी आणि ऋषी आजोबांच्या रूममध्ये येतात. तर त्या दोघांनाही धक्का बसतो, कारण तिथं आल्यानंतर त्यांच्या समोर जे दृश्य येतं ते पाहून त्यांना कळतच नाहीये, कारण आजोबा बेडवरून खाली पडलेले असतात. कमळी आणि ऋषी दोघंही धावत जातात. आजोबा काय झालं, आजोबा काय झालं म्हणत आजोबांकडे पोहोचलेले असतात. आजोबा खाली पडलेले असतात, कारण आजोबांना सरूच्या म्हणजेच गौरीच्या अपघाताबद्दल कळलेलं असतं. पण आजोबांना हे सांगायचं असतं की हे सगळेजण खोट्या गोष्टीमध्ये अडकले जात आहेत, कारण माझी नात तर माझ्या शेजारी आहे. ही गोष्ट आजोबा सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण कळतच नसतं घरातल्या सगळ्यांना. या गोष्टीचं आजोबांना टेन्शन आलेलं असतं. आजोबा बेडवरून खाली पडलेले आहेत, त्यांना मार लागलेला असतो. कमळी आणि ऋषी धावत येतात, आजोबांना सावरतात आणि आजोबांना आता उचलू लागतात, कारण आजोबांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं असतं. आजोबांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूप भयानक आहे, कारण या सगळ्याचा त्रास आजोबांनाही खूप होत असतो. आता इकडे सरूला त्याचबरोबर इकडे जी मुलगी होती, म्हणजेच ती तर ऑलरेडी डेड बॉडी आणून ठेवलेली होती, त्या मुलीला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. हॉस्पिटलमध्ये खूप पळापळ सुरू झालेली असते. राजन आणि अन्नपूर्णा आजी खूप रडत असतात. आज जवळजवळ 17-18 वर्षानंतर भेट होणार असते आणि ती पण अशा पद्धतीनं ही गोष्ट सहन होत नसते. त्या दोघांनाही खूप त्रास होत असतो. त्याचबरोबर कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते कसं सोडवायचं आहे, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर अन्नपूर्णा आजी, त्याचबरोबर राजन आता हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात. अन्नपूर्णा आजी खूप रडत असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे राजन? काय होऊन बसले आपल्या नशिबात? देवाने हे आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय? असं म्हणत अन्नपूर्णा आजी रडू लागतात. इकडे कमळी आता देवाच्या पुढे हात जोडून उभी आहे. कमळी आणि ऋषीने आजोबांना इकडे हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. परंतु कमळीला कुठं माहिती आहे की त्याच हॉस्पिटलमध्ये तिची आईसुद्धा आहे, जी शेवटच्या घटका मोजत आहे. याबद्दल कमळीला काहीच माहिती नसतं. कमळी मात्र देवाच्या समोर इकडे अन्नपूर्णा आजी, त्याचबरोबर राजन, आजोबा या सगळ्यांसाठी तिथे मागणं मागत असते. परंतु जेव्हा तिच्या समोर हे सत्य येणार असतं, तेव्हा मात्र तिलाही खूप मोठा धक्का बसणार असतो. आणि त्याचवेळी कमळी आता आजोबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. डॉक्टर तिथे येतात. मग अन्नपूर्णा आणि राजन हे दोघं पण आता डॉक्टरांना विचारू लागतात की डॉक्टर काय झालं, कसं आहे आमचं पेशंट? तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा, त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि आत्ता त्यांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते खूप भयानक असं आहे. त्यांची तब्येत ही क्रिटिकल आहे. त्याचवेळी
राजन म्हणतो की जी मुलगी होती तिचं काय झालेलं आहे? तेव्हा डॉक्टर सांगतात की सॉरी, मी त्यांना वाचवू शकले नाहीये, असं डॉक्टर सांगू लागतात. आणि त्यासोबतच अन्नपूर्णाजी आणि त्याचबरोबर राजन या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते दोघंही खूप रडायला लागलेले असतात. त्यांना कळतच नसतं की काय होऊन बसले हे सगळं आणि या सगळ्याचं काय करायचं आता? हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि दोघंही खूपच अगदी कासावीस झालेले असतात. दोघांनाही कळत नसतं की आता काय करू आणि कसा मार्ग काढू? हा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे डॉक्टर सांगत असतात की हे बघा, आपल्याला लवकरात लवकर उपचार सुरू करणं गरजेचं आहे. हे सुद्धा डॉक्टर तिथे सांगत असतात. आता मात्र कमळी आणि त्याचबरोबर ऋषी दोघंही आता तिथं पोहोचलेले असतात. कमळी आणि ऋषी जेव्हा तिथे येतात, तेव्हा त्या दोघांनाही कळत नाहीये की काय होऊन बसलेलं आहे. आजोबांची तब्येत अशी झालेली असते आणि नेमकं सरूला आता एका दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जात असतं आणि कमळी तिथंच उभी असते आणि कमळीच्या समोरून सरूला घेऊन जात असतात. आता सरूला सुद्धा जाणीव होते की आपली मुलगी इथं आहे. म्हणजेच इतके दिवस ज्या गोष्टीसाठी इकडे सरू आणि त्याचबरोबर कमळी यांच्या दोघींमध्ये जे काही त्यांची चुकामुक होत आहे, ती गोष्ट आता समोर येत असते आणि कमळी तिथेच देवाच्या समोर हात जोडून उभी आहे आणि देवाकडे मागणं मागत आहे आणि त्याचवेळी सरू तिथं असते आणि कमळीला धक्का बसतो. कमळीचं लक्ष सरूकडे जातं. कमळी धावत सरूकडे जायला निघालेली असते आणि त्यासोबतच कमळी हे जेव्हा पाहते तेव्हा तिलाही तेवढाच धक्का बसलेला असतो. ऋषी आणि त्याचबरोबर कमळी दोघंही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच हॉस्पिटलमध्ये आता इकडे अन्नपूर्णा आणि राजन या दोघांनीही कमळीच्या आईला, कमळीच्या सख्ख्या आईला तिथं आणलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऋषी तिथे पाहत असतो. कमळी म्हणत असते की ही माझी आई आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की अगं ह्या तर आमच्या घरच्या साधना मावशी आहेत. कमळी म्हणत असते की नाही ही माझी आई आहे. आता मात्र ऋषी आणि कमळी या दोघांचं चाललेलं असतं. तेव्हा कमळी म्हणते पण ही तुमच्याकडे कधी आली आहे? तेव्हा ऋषी सांगतो बरेच दिवस झाले त्या गोष्टींना. अगदी दिवाळीच्या वेळेस आलेल्या आहेत त्या. तेव्हापासून काम करतात त्या. आता मात्र प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे? या सगळ्याचा अर्थ काय आहे? म्हणजे त्या इथं कधीपासून आलेल्या आहेत? असं म्हणत कमळी आणि ऋषी त्याचबरोबर बोलत असतात. आता मात्र कमळी आईच्या जवळ जाते. आईचा हात हातात घेते आणि तिच्याशी बोलू लागते. इकडे कामिनीची मात्र नाटकं सुरू असतात. कामिनीला कळलेलं असतं की सरूची तब्येत आता अगदी क्रिटिकल झालेली आहे. ही गोष्ट कामिनीच्या लक्षात आलेली असते आणि कामिनी म्हणत असते की अशी क्रिटिकल तब्येत झालेली आहे तर तशीच राहिली पाहिजे, असं कामिनीला वाटत असतं. आणि त्याचबरोबर कामिनी मात्र म्हणत असते की ही कधीच बरी नाही झाली पाहिजे. हा विचार कामिनीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जे काही घडत असतं ते खूप भयानक असं असतं, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. आणि नेमकी कामिनी हॉस्पिटलमध्ये येते. सरूच्या जवळ कमळी असते आणि कमळी जवळ असल्यामुळं सरूला सुद्धा आता खूप बरं वाटायला लागलेलं असतं आणि नेमकं कमळी कमळीच्या सहवासाने आता सरू शुद्धीवर आलेली असते. सरूमध्ये जो बदल होत असतो तो खूप छान असा असतो आणि लवकरच ती त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत असते. डॉक्टर सांगत असतात की हो. आणि अजूनही इकडे ऋषीला फक्त एवढं कळलेलं आहे की ती साधना मावशींची मुलगी आहे. परंतु अन्नपूर्णा आजी आणि राजन या दोघांनाही माहिती नसतं. आणि मग आता कमळीच्या सहवासामुळे सरूमध्ये बदल होऊ लागलेला असतो. सरू शुद्धीवर येते आणि नेमकी कामिनी तिथे आलेली असते आणि सरू मात्र कामिनीकडे बोट करून सांगू लागते. कारण आता सरूला कळलेलं असतं जर मी आत्ता काही बोलले नाही तर माझ्या मुलीच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज या बाईने मला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. नशिबाने मी वाचलेली आहे. पण प्रत्येक वेळेसच असं होईल असं नाही. कारण कामिनी तिला म्हणालेली असते जर तू एकदा मेलीस तर कोणी काहीच करू शकणार नाही. कारण तुझ्या मुलीला ती जरी पुन्हा आली तरी ती सर्वांच्या समोर येऊ शकणार नाही. ती सांगणार कसं सर्वांना की तुझी मुलगी आहे ते आणि कसं पटवून देणार आहे कारण तूच जिवंत राहणार नाही. त्यामुळं आता सरूला प्रश्न पडलेला असतो की नाही आता मला माघार घ्यायची नाही. कारण जे काही घडत आहे त्यामुळं माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे
आणि काहीही झालं तरीही मी आता थांबणार नाही. आणि मग राजन तिथं असतो, अन्नपूर्णाजी तिथं असतात आणि ती सांगू लागते की 17 वर्षापूर्वी तुमची कामिनी आत्या, तिने काही गुंड मला मारायला पाठवलेले होते. मी माझ्या मुलीला घेऊन कशी तरी मी एका गावात गेले आणि त्यानंतर तिकडे राहू लागले. खरं तर माझ्या मुलीच्या बाबतीत जे घडलं असतं ते कुणी विचारही करू शकत नाही आणि आत्ताही त्यांनी तेच केलेलं आहे. मला किडनॅप केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलीला मारण्यासाठी त्यांचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आता हे ऐकल्यानंतर या दोघांनाही धक्का बसतो. हे दोघंही म्हणू लागतात, काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा सरू सांगत असते की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. कारण त्या दोघींनी तिने तसंच केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता राजन आणि अन्नपूर्णाजी या दोघांनाही धक्का बसलेला असतो. ते दोघंजण म्हणत असतात की काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना, आम्ही आहोत, आता सगळं व्यवस्थित होईल. त्याचवेळी आता पोलीस कंप्लेंट केली जाते. सरूला किडनॅप केलेलं आहे. त्याचबरोबर काल जे आपण पाहिलं होतं हॉस्पिटलमध्ये सुद्धा सरूला मारण्यासाठी आलेली असते, ती म्हणजे कामिनी. आणि त्याचवेळी तिथे सुद्धा ते CCTV फुटेज मिळालेलं असतं. त्याचबरोबर किडनॅपिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता कामिनीला इथे जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला जातो. कारण कामिनीने आजपर्यंत जे गुन्हे केलेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा तिला मिळाली पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं आणि त्यासाठी हा निर्णय घेतलेला असतो. फायनली कामिनी आता जेलमध्ये जाणार आणि इकडे कमळीच्या आयुष्याला लागलेलं जे ग्रहण आहे ते थोडंफार तरी सुटलं जाईल, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.